आज आपण करणार आहोत पावभाजी 6 ते 7 लोकांसाठी. तर त्याच्यासाठी ना मी बटाटे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे 5 बटाटे घेतलेले आहेत. त्याचं साल काढून चिरून घेतलेत. पाव किलो फ्लावर घेतलाय, तो पण चिरून घेतलाय. अर्धा किलो मटार घेतलेत. 1 टोमॅटो आणि 1 सिमला मिरची. आता हे सगळे ना धुवून घेतलेलं आहे. आता ना त्याचं कुकरमध्ये शिजून घ्यायचं ते नाही का सगळं. मग त्याला थोडीशी फोडणी द्यायची. तेल टाकलेलं आहे 1 पळी, थोडंसं जिरं टाकलं आणि मग आता ह्या धुवून घेतलेल्या सगळ्या भाज्या आहेत ना त्या टाकून घ्यायच्या त्याच्यात. हळद टाकायची थोडीशी. आता या सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आणि परतून घ्यायच्या व्यवस्थित. परतल्यामुळे ना थोडासा खमंग वास म्हणजे खमंगपणा येतो त्याला अजून भाजीला. आपण आहे ना ह्याच्या शिजण्यात पण 1 सिमला मिरची आणि 1 टोमॅटो टाकले आणि नंतर मग परत आहे ना फोडणीसाठी ना परत 4 सिमला मिरची आणि 4 टोमॅटो टाकलेले चिरून बारीक. आता हे चांगलं परतून घ्यायचं नाही का. आणि हे परतून घेतल्यानंतर आहे ना गरम पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं. पाणी गरम करून घेतलेलं आहे मी. त्याच्यात किती 1 तांब्याच्या आसपास टाकायचं पाणी, 1-1.5 तांब्या. कारण पावभाजी घट्ट असते ना, जास्त हे नाही झालं पाहिजे. तर हे पाणी टाकून एकदा मिक्स करून कुकरचं झाकण लावून द्यायचं. 2-3 शिट्ट्या करायच्या त्याच्या. मग 2-3 शिट्ट्या झाल्यानंतर स्मॅश करून घ्यायचं. आता हे चांगलं स्मॅश करून घेतलंय. आता फोडणी करायची. तर फोडणीसाठी ना मी कढई गरम करून ठेवली. त्याच्यात 3 चमचे तेल टाकलं, 3 पळ्या. आलं, लसूण, हिरवी मिरची याची हे मिक्सर करून घेतलं. 4 मिरच्या घेतल्या, 1 कुडी लसणाची घेतली आणि थोडासा 1 इंच आलं घेतलं आणि त्याचं आहे ना मिक्सर करून घेतलं आणि आता ते परतून घ्यायचं चांगलं. ते चांगलं असं नाही का परतून घेतलं ना. इकडे 4 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, 4 सिमला मिरची चिरून घेतल्यात आणि 4 कांदे चिरून घेतलेत बारीक. एकदम बारीक चिरायचे, जितकं आपल्याला शक्य होईल तितकं बारीक चिरायचं. आता हे चांगलं असं परतून घ्यायचं. मग आता ह्याच्यात आहे ना आता ते टाकायचं कांदा, सिमला मिरची, टोमॅटो. आता हे 2 पॅकेट मसाला घेतलाय मी पावभाजी मसाला. 2 चमचे तिखट आणि 2 ते 3 चमचे मीठ घेतलेले. आता हे टाकून द्यायचं. कढईत टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं. असं खूप पण नाही, पण असं नॉर्मल नाही का कांदा ट्रान्सपरंट होईल ना तसं परतायचा. त्याच्यात सिमला मिरची पण शिजून जाते मग. कारण आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं हे टाकलेलं आहे ना मिक्सर करून, ते खाली लागण्याचं हे असतं म्हणून सतत हलवत राहावं लागतं. खाली नाही लागू द्यायचं ते. असं सतत परतत राहायचं. आता आहे ना टोमॅटो टाकायचे. तर हे टोमॅटो टाकल्यानंतर आहे ना लगेच आहे ना मीठ
लगेच असं मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो लवकर स्मॅश होतात. हां. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं परत. 5 ते 7 मिनिट चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित नाही का. आणि मग हे मिरची आणि 2 पॅकेट पावभाजी मसाला घेतलेला आहे मी. तिखट तुम्ही जसं म्हणजे खाता तुम्हाला कसं जास्त तिखट लागत असेल तर थोडी जास्त घ्या, कमी लागत असेल तर थोडी कमी करा. आपण हिरवी मिरची थोडीशी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत हे पण लक्षात ठेवा. नाहीतर म्हणजे जास्त तिखट होईल परत. पावभाजीमध्ये पण थोडंसं तिखटचं प्रमाण असतं त्यानुसार मग वापरायचं. हे टाकून घ्यायचं मसाला आणि तिखट. परत चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. एकदा भाज्या ते चिरले ना इतकी पटकन होते म्हणजे वेळ काही लागतच नाही. आता हे चांगलं मिक्स करून चांगलं परतून घेतले. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं चांगलं. तुम्हाला त्यात बटर आणि ते वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. मी काही वापरत नाही बटर वगैरे जास्त. साधं गावरान तूप पाव भाजायला आहे ना गावरान तूप वापरते. भाजीतही वरून तूप टाकलं तरी चालते म्हणा. आता हे स्मॅश केलेली भाजी टाकायची सगळी. हे एकदम योग्य प्रमाण आहे. एकदम छान आहे. 5 ते 7 मिनिट ठेवायचे असं टाकल्यानंतर. सगळी सारखी एक जीव मिक्स करून घ्यायची नीट. छान झाली ती. एकदम मस्त झाली ती. असं चांगलं मिक्स करून घ्यायची. हां, हे असं आता बुडबुडे आले ना, मग कमी गॅस करायचा आणि कमी गॅसवर 2-3 मिनिटं ठेवायची. वरून कोथिंबीर टाकायची मग. सर्व्ह करताना मग थोडासा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू. म्हणजे पाव आहे ना, मी आता नाही का घाई होती म्हणून असे सगळे एकदम सगळे एकाच वेळी भाजले. तुम्ही तुमच्या पद्धतीने भाजू शकता. आता ही झाली आपली पावभाजी तयार.